करावेत अशी मी विनंती करते। जोरदार टाळ्यांच्या आवाजामध्ये स्वागत करूयात आदरणीय मंडलिक साहेबांचं। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय नामदार एकनाथ शिंदे साहेब, या कार्यक्रमाचे संयोजक आणि या विभागाचे पाणीदार आमदार होते आणि आता जे नामदार झालेले आहेत ते महाराष्ट्र राज्याचे आरोग्य सार्वजनिक आरोग्य मंत्री आदरणीय नामदार प्रकाश आंबेडकर साहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेले मित्राचे उपाध्यक्ष आमचे आमदार राजेशजी क्षीरसागर साहेब, आमदार चंद्रजीतजी नरके साहेब, आमदार राजेंद्रजी जळगावकर साहेब, आमदार अशोक बापू माने साहेब, माजी आमदार जयश्रीताई जाधव, माजी आमदार सुजितजी मिंचेकर, सन्मान्य व्यासपीठ, शिवसेनेचे सन्मान्य सर्व पदाधिकारी आणि कोल्हापूर जिल्ह्यातून आलेले सर्व तमाम शिवसैनिक, शिवसेनेवर प्रेम करणारे सर्व मतदार बंधू भगिनी आणि मित्रांनो, निवडणुकीच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी धामणीचा कार्यक्रम आणि त्या धामणीच्या कार्यक्रमाच्या नंतर विविध विकास कामांच्या शुभारंभाच्या धैर्यशील माने साहेब, विविध विकास कामांच्या निमित्तानं गारगोटीला एकनाथ शिंदे साहेब आणि आम्ही आलो आणि प्रचंड अशा पावसामध्ये लोकांची संख्या बघितल्यानंतर साहेबांनी आपल्याला आवाहन केलं, प्रकाशला तुम्ही आमदार करा, मी त्याला मंत्री करीन। आणि साहेब हा शब्द आपण खरा करून दाखवल्याबद्दल राधानगरी, भुदरगड, कागल आणि तमाम कोल्हापूर जिल्ह्याच्या मतदार बंधूभगिनींच्या वतीनं आपलं मी सहर्ष अशा पद्धतीचं अभिनंदन आणि आभार व्यक्त करतोय। खरं म्हटलं तर आपल्याला आभार दौरा आपण महाराष्ट्रामध्ये आयोजित केला, कोल्हापूरमध्ये सुद्धा आपण महालक्ष्मीचं दर्शन घेऊन गेला आणि मग या विभागामध्ये आभाराचा कार्यक्रम घ्यावा हा ज्यावेळी विषय आला त्यावेळी काही कारणानं पुढं होत गेलं आणि आज हा भव्य असा कार्यक्रम होतोय। आणि इथे येत असताना मोठ्या प्रमाणावर पुष्पवृष्टीनं स्वागत झालं आणि खऱ्या अर्थानं देवदुर्लभ अशा पद्धतीचं स्वागत आपण सगळ्यांनी केलं। आपण आंबेडकर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे अधिक वेळ घेत नाही, पण या ठिकाणची पाणीदार आमदार अशा पद्धतीची ओळख आणि आता सार्वजनिक आरोग्य मंत्री असलेले त्यांचे धमक, या निमित्तानं आदरणीय मुख्यमंत्री असलेले आमचे माजी मुख्यमंत्री आत्ताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, खरं म्हटलं तर नारळी पौर्णिमेला रक्षाबंधन होतं आहे, पण आता बघतोय एकनाथ शिंदे साहेब जिथं जिथं जातात 12ही महिने रक्षाबंधन होतं आहे। आज सुद्धा व्यासपीठावर आदरणीय शिंदे साहेबांचं रक्षाबंधनाचं स्वागत तिथं झालं। आपण अशा पद्धतीनं महिलांच्या मनामध्ये, माता भगिनींच्या मनामध्ये प्रेम निर्माण करणारा, विश्वास निर्माण करणारं नेतृत्व हे तुम्हाला आम्हाला लाभलं आहे। आम्ही साहेब आपले आभार व्यक्त करत असताना मी एवढंच सांगेन, या पुढच्या काळामध्ये भरभरून तुम्ही आम्हाला ताकद दिली, अशाच पद्धतीची ताकद जर आम्हाला दिली, निश्चितपणानं या राज्यामधला शिवसेनेचा सगळ्यात प्रमुख जिल्हा जर कुठला आहे तर तो कोल्हापूर असेल। अशा पद्धतीचं काम आम्ही करू एवढं अभिवचन या निमित्तानं देतो। आदरणीय सर्वच आमदारांच्या वतीनं मी आपल्याला एवढंच सांगेन, या पुढच्या काळामध्ये येणाऱ्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका असतील यामध्ये सुद्धा अतिशय ताकदीनं शिवसेनाच्या मागं या कोल्हापूर जिल्ह्यातली जनता राहील आणि तुम्ही दिलेल्या आदर्शाप्रमाणे या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये उठावात्मक अशा पद्धतीचं काम होईल एवढी इच्छा या निमित्तानं व्यक्त करतो। मला 2 शब्द बोलण्याची संधी दिली, साहेबांचा आभार मानण्याची संधी दिल्याबद्दल मी संयोजकांचे आभार व्यक्त करतो थांबतो। धन्यवाद दादा। एकनाथ